प ध सा सा रे म ग ग ग ग रे सा ग ग ग ग रे सा ग ध सा सा रे म ग रे ग रे सा सा रे ग रे ग सा रे सा सा। बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारो फूल बरसाओ संपूर्ण नोटेशन। आता हे गाणं मोठं आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामुळे त्याचं नोटेशनही खूप मोठं आहे, त्यामुळे त्याचे काही भाग केलेले आहेत मी। पहिल्यांदा ध्रुवपद घेतलेलं आहे आणि ध्रुवपदाच्या अगोदरचं जे प्रिल्यूड म्युझिक आहे ते पण घेतलेलं आहे, त्याचंही नोटेशन तुम्हाला दिलेलं आहे। मी आता असं केलं आहे, प्रत्येक भागाच्या वेळेला ते नोटेशन मी तुम्हाला त्याचा स्क्रीनवर तुम्हाला दिलेलं आहे। तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि सगळ्यांचे प्रिंटआउट घ्या। सगळे एकदम दिले तर कदाचित ते शक्य होणार नाही, म्हणून मी ते त्या अंतराच्या अगोदर ते स्क्रीन दिलेले आहेत तुम्हाला। पहिल्यांदा काही गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो। मूळचं गाणं जे आहे ते रफी साहेबांच्या आवाजातलं गाणं आहे। काही वेळेला ते गाणं काळी चारमध्ये आहे, म्हणजे मुळातच असं आहे की या गाण्याचा जो षड्ज आहे किंवा जो सा आपण गृहीत धरतो त्याच्या खालच्या सप्तकातील प पासून हे गाणं चालू होतं, पंचमपासून। मग आता जर रफी साहेबांच्या गाण्याचा जर षड्ज हा काळी चार असेल तर त्याचा पंचम हा येतो। मग कसं वाजतं ते गाणं? मग बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। काही वेळेला रफींचंच आवाजातलं अजून एक रेकॉर्ड आहे, ते वेगवेगळ्या प्रकारे हे केलेले आहेत, गायले आहेत ते काळी तीनमध्ये। आता काळी तीनचा षड्ज धरला तर त्याचा पंचम काळी एक येतो। बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया। प्रथम हे लक्षात असं घ्या की नोटेशन कोणताही षड्ज जरी धरला तरी बदलत नाही, नोटेशन तेच राहतं। आता मला माझ्या सोयीप्रमाणे वयोमानाप्रमाणे माझा आवाज चढत नाही, मग मी माझ्या सोयीप्रमाणे काळी एकचा षड्ज घेतलेला आहे हा, आणि मग त्याचा खालच्या सप्तकातील पंचम हा येतो, काळी चार येतो। तो कसा येतो? बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। असा मी गाणं घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी आपल्याला डेमो देणार आहे। नोटेशन बदलत नाही, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कोणताही षड्ज धरलात तर नोटेशन तेच राहतं। आता हे गाणं शिवरंजनी रागात आहे आणि शिवरंजनी रागाची माहिती तुम्हाला यूट्यूबवर मिळेल, त्यामुळे त्याबाबत जास्त माहिती सांगण्यासाठी मी वेळ घेणार नाही। 5 स्वरांचा राग आहे, सा रे ग प ध सा र ब ग रे सा असा राग आहे। परंतु याही रागामधले काही विवादी स्वर याच्या गाण्यात घेतलेले आहेत। याच्यामध्ये गांधार शुद्ध आहे, सा रे गा, काही ठिकाणी ग शुद्ध घेतलेला आहे, इथं ग कोमल आहे, सा रे गा ग शुद्ध काही ठिकाणी घेतलेला आहे, प ध सा र ब ग ग कोमल आहे, रे सा काही ठिकाणी निषाद पण घेतलेला आहे, काही ठिकाणी तीव्र मध्यम पण घेतलेला आहे। कुठे कुठे विवादी स्वर जे आहेत ते मी तुम्हाला सांगत जाईल। आता आपण गाण्याला नोटेशनला सुरुवात करूया। प्रिल्यूडचं म्युझिक जे आहे सुरुवातीचं ते कसं आहे बघा, वरच्या षड्जातून चालू होतं, सा प ग सा प ग द प ग द प ग प ग सा प ग सा रे सा रे सा
कसं वाजतं आता थोडंसं मी स्लो दाखवलं, ते कसं वाजतं बघा. अशा पद्धतीचं हे म्युझिक वाजतं. ताल दादरा आहे. दादरा तालाच्या वेळेला ते कसं वाजेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता सुरुवातीची आपण ओळी घेऊ. पण बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. आता माझा असा प्रयत्न आहे की हे संपूर्ण नोटेशन तुम्हाला तालातच वाजवून दाखवावं. आणि मग तो त्यासाठी दादरा ताल मी अगदी स्लोमध्ये घेतलेला आहे आणि तो तुम्हाला कसा वाजतो तो बघा. धा धी ना धा ती ना धा. आता सम आणि काल. धा सम, धा धी ना ता, ता ही काल आहे. या नोटेशनमध्ये गाण्याचे जे शब्द आहेत त्यामध्ये कुठे सम येईल तो शब्द मी बोल्डमध्ये दिलेला आहे. उदाहरणार्थ बघा, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आता सुरुवात कशी आणि कुठून होणार? 6 मात्रा आहेत. पहिल्या भागामध्ये 3 मात्रा, दुसऱ्या भागामध्ये 3 मात्रा. धा धी ना धा ती ना धा. 2 मात्रा गेल्यानंतर तिसऱ्या मात्रेपासून सुरुवात होते. 1 2 बहारो फूल. बघा, 1 2 बहारो फूल, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. पप सा रे ग ग ग रे सा ग ग ग रे सा ग ध सा रे म ग रे ग रे सा रे रे ग रे ग सा रे सा. आता इथं शुद्ध गांधार आलंय. सा रे रे ग हा शुद्ध गांधार आलेला आहे. रागातील गांधार हा कोमल आहे गा, पण इथं शुद्ध गांधार आलंय बघा. प ध सा रे म ग ग रे सा ग ग ग ग रे सा ग ध सा रे म ग रे ग रे सा रे रे ग रे ग सा रे सा. अजून एक याबाबतची एक तुम्हाला माहिती अशी देतो. या नोटेशनमध्ये ज्या ठिकाणी खाली आडवी रेघ दिलेली असेल किंवा काही शब्द मी कंसात घातलेले तर ते एकदम म्हणायचे. आणि मग बाकीचे जे 2-2 आहेत ते त्याप्रमाणे सुट्टे सुट्टे असतील किंवा एका मात्रेमध्ये ते म्हणायचे. त्यामुळं आता परत एकदा सुरुवात करून दाखवतो तुम्हाला. मी परत एकदा ताल चालू करतो आणि दाखवतो.
मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। सा सा रे मा ग ग ग रे सा ग ग ग ग रे सा ध ध सा सा रे म ग रे ग रे सा सा रे ग रे ग सा रे सा सा। बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। दुसरा अंतरा बघूया. दुसऱ्या अंतरा पहिला अंतरा आहे हा, दुसरा नाही आहे, पहिला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचं ध्रुपद आणि पहिला अंतरा याच्यामध्ये एक इंटरल्यूड म्युझिक आहे. ते कसं आहे बघा. सा 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 रे ग पा प सा 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 रे ग पा धनी ध प सा ध प धनी ध प म ग ध प धनी ध प म ग प म प ध प म ग रे रे ग सा रे सा रे ग सा रे सा सा. आता इथं तीव्र मध्यम येतो आणि हा तीव्र मध्यम या रागात नाही आहे, पण म्युझिकमध्ये मात्र तो घेतला बघा कसा. सा 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 रे ग प प सा 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 रे ग प धनी ध प सा ध प धनी ध प म ग प म प ध प म ग रे रे ग सा रे सा रे ग सा रे सा सा. आता हे तालात कसं वाजतं बघा. सा 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 रे ग प प सा 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 रे ग प धनी ध प सा ध प धनी ध प म ग प म प ध प म ग रे रे ग सा रे सा रे ग सा रे सा सा. ओ लाली फूल की मेहंदी लगाई इन गोरे हाथों में, प प ध प ग ग प प ध प ग ग रे सा सा ध ध ग रे सा सा. पुन्हा बघा. ओ लाली फूल की मेहंदी लगाई इन गोरे हाथों में, प प ध प ग ग प प ध प ग ग रे सा सा ध ध ग रे सा सा. आता इथं म्युझिकचा पीस वाजवलेला आहे, तो गाण्याची जी शेवटची जी ओळ आहे तशीच ओळ वाजवलेली आहे. लगा इन गोरे हाथों में, उतर आए घटा काजल लगा इन प्यारी आंखों में.
बरसा, बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। पापा सा सारे, पापा सा सारे म ग ग ग ग रे सा ग ग ग ग रे सा ग द सा सा रे म ग रे ग रे सा सा रे ग ग सा रे सा सा रे ग रे सा सा रे शुद्ध गंधार, रे ग रे कोमल गंधार, रे ग रे सा सा रे